नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अग्निपंख क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण इयत्ता 8वी मधील NEM-MES या परीक्षेसाठी बसलेले जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी प्रकरण 10 मधील काही 10 आकृत्या अपलोड केल्या होत्या. तर आज आपण तिथून पुढच्या 10 आकृत्या बघणार आहोत. बघूयात प्रश्न आकृती क्रमांक 11. आपण पाहतोय आरशातील प्रतिमा. तर या प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपण काल अभ्यास केला होता. तर या महत्त्वाच्या मुद्द्यानुसार तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आकृत्या पाहत असताना नेमकं कुठल्या प्रकारे आकृत्या बघायला पाहिजे, कुठल्या प्रकारे तिचं निरीक्षण करायला पाहिजे आणि योग्य त्या निरीक्षणाने आपण योग्य आकृतीपर्यंत खूप लवकर पोहोचू शकतो. हे तर आपल्याला काल कळलेलंच आहे. तर अधिक उशीर न करता आपण बघूयात आज 11 ते 20 मध्ये आपल्याला नवीन कोणत्या आकृत्या मिळतात आणि त्याचं सोल्युशन सुद्धा कसं मिळतंय बघूयात. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय दिसतंय, तर एक घड्याळाचं चित्र आहे, बरोबर आहे. आणि या घड्याळाच्या चित्रामध्ये काही टाइम दाखवलेला आहे. तर तो टाइम आहे 3चा आहे आणि सेकंद काटा काही पुढे गेलेला आहे, एक 11 ते 12 सेकंदाने. तर बघूयात आता ही जी आकृती आहे ती आपल्याला उत्तर आकृतीमध्ये कशी दिसणार आहे, परस्पर विरोधी दिसणार आहे, परंतु तिची दिशा जी आहे ही दिशा बदलणार नाही. तर हा जर मुद्दा आपण लक्षात घेतला का तिची दिशा बदलणार नाही, तर या मुद्द्यावरून किंवा या निष्कर्षावरून पर्याय क्रमांक 3 कॅन्सल होतो. कारण यामध्ये जी रचना दाखवलेली आहे किंवा जी आकृती आपल्याला उत्तर आकृती मिळते ते ती कशी आहे, परस्पर पाण्यातील प्रतिमा किंवा विरोधी आहे समजा. त्यासाठी 3 पहिल्याच निष्कर्षामध्ये कॅन्सल होतो. जर 1 आणि 2चा विचार केला आपण, तर 1 मध्ये जे सेकंद काटा आणि मिनिट काटा आहे यामधील जे डिस्टन्स दाखवलेलं आहे ते खूप कमी आहे, जे की आपल्या प्रश्न आकृतीमध्ये त्यामध्ये थोडासा अंतर आहे. जर आपण 2 मध्ये पाहिलं तर 2 मध्ये सुद्धा हे जे अंतर आहे तास काटा आणि सेकंद काटा, तर यामधील अंतर खूप कमी दाखवलेलं आहे. उरतो काय मग उत्तर आकृती क्रमांक 4 उरतो. तर 4चा जर विचार केला आपण, तर जशी आपली प्रश्न आकृती आहे परस्पर आरशातील प्रतिमा आपल्याला कुठं मिळते, उत्तर आकृती क्रमांक 4 मध्ये मिळते. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर आपल्याला एक रचना दिसते त्रिकोणाची, 2 त्रिकोण आहेत, ही रचना दिसते आपल्याला. तर यामध्ये या त्रिकोणाचे 2 भाग केलेले दिसतात, एक उजव्या बाजूचा आणि एक डाव्या बाजूचा. आणि परत मधून जी रेषा आहे तर एक वरचा छोटासा त्रिकोण आणि खालचा दुसरा मोठा त्रिकोण, अशा आपल्याला 2 वेगळ्या वेगळ्या रचना मिळतात. तर यामध्ये बघा वरच्या रचनेमध्ये सुरुवातीला यस आणि एक बाण आहे, तो खालच्या दिशेने दाखवलेला आहे. तर मग आता आरशातील प्रतिमा आपण पाहतोय, आरशातील प्रतिमा, तर आरशातील प्रतिमेमध्ये वरची जी रचना आहे ती कायम वरच राहणार आहे. तर या निष्कर्षाचा विचार केला तर उत्तर आकृती क्रमांक 3 कॅन्सल होतो, कारण इथं परस्पर विरोधी आलेला आहे, त्यामुळे 3 कॅन्सल होतो. आता उरतो 1, 2 आणि 4. तर या 4चा विचार करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला जी उजवी बाजू आलेली आहे त्या उजव्या बाजूमध्ये काय दिसते बघायचं. तर वरच्या जी रचना आहे वरच्या त्रिकोणामध्ये ती खालच्या बाजूला आलेला ॲरो दिसतो आणि मग परत त्रिकोण दिसतो. तर आता ही जी रचना आहे ही रचना आपल्याला अशीच दिसणार आहे, मात्र या बाणाची जी दिशा आहे ती उजव्या बाजूला डाव्या बाजूला झुकलेला बाण दिसतो. तर आता आपल्या उत्तर आकृतीमध्ये तो कसा असायला पाहिजे, हिच्या अपोजिट, म्हणजे अपोजिट तर उजव्या बाजूला तो असायला पाहिजे, ठीक आहे. आणि हा जो त्रिकोण आहे त्रिकोणाची रचना किंवा दिशा बदलणार नाही, ती आहे तशीच राहणार आहे. त्याच्यानंतर जी दुसरी रचना आहे डाव्या बाजूची, या रचनेमध्ये आपल्याला यस दिसतो, तर हा यस आपल्याला उलट दिसणार आहे या पद्धतीने बघा. आणि हा जो खालचा सिम्बॉल आहे तो असाच दिसणार आहे. बाकी त्रिकोणाची रचना बदलणार नाही. तर अशी रचना असलेला आपल्याला कुठं पाहायला मिळतो ते बघूयात. 1 मध्ये जर पाहिलं तर ही जी रचना आहे बाणाची रचना ही थोडीशी वेगळी किंवा प्रश्नाकृतीमध्ये जशी आलेली आहे तशीच मिळते. त्यासाठी उत्तर आकृती क्रमांक 1 कॅन्सल होतो. 3 तर ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे. 4 मध्ये जर पाहिलं आपण तर 4 मध्ये रचना बाणाची आपल्याला एकदम योग्य मिळते, मात्र यसची जी रचना आहे ती सरळ आल्यामुळं हा पर्याय सुद्धा कॅन्सल होतो. उरतो काय पर्याय क्रमांक 2, जिथे आपल्याला बाणाची रचना परस्पर विरोधी मिळते आणि यस जो आकार आहे तो आरशामध्ये पाहिल्यावर उलट दिसतो. तर उलट आकार आपल्याला उत्तर आकृती क्रमांक 2 मध्ये मिळतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 12चा आन्सर आहे 2. त्याच्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 13. यामध्ये एक त्रिकोणाची रचना आहे आणि या रचनेमध्ये बघा तर या त्रिकोणाच्या वरच्या बाजूला 2 मधोमध अशा रेषा आहेत, ठीक आहे. आणि वर आपल्याला एक ईचा सिम्बॉल दिसतो आणि खालच्या बाजूला एक त्रिकोण दिसतो. तर आता हे जे ई आहे हे ई, आता ही जी रचना आहे ती उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे खाली झुकलेली आहे, बरोबर आहे. तर मग हे जे त्रिकोणाचं टोक आहे ते उजव्या बाजूला आहे. आता इथे जर आपण आरसा ठेवला तर हे त्रिकोणाचं टोक कुठे येणार आहे, डाव्या बाजूला. म्हणजे उत्तर आकृती क्रमांक 1, 2, 3 मध्ये ते आपल्याला करेक्ट मिळतंय, मात्र ते 4 मध्ये मिळत नाही. प्रश्न आकृती जशी आहे तसंच आपल्याला मिळतं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 4 हे पहिल्याच निष्कर्षामध्ये कॅन्सल करावं लागणार आहे. त्याच्यानंतर विचार करूयात आपण की आता ह्या सिम्बॉलचा, हा जो सिम्बॉल आहे हा
ईचा जो सिम्बॉल आहे तो कसा असायला पाहिजे, परस्पर विरोधी असायला पाहिजे, जो आपल्याला 1 मध्ये पण करेक्ट मिळतो, 2 मध्ये पण करेक्ट मिळतो, परंतु 3 मध्ये मिळतो का, नाही. जसा प्रश्न आकृतीत आहे तसाच मिळतो, त्यासाठी 3 इथं कॅन्सल होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा विचार करूया. आता हे जे त्रिकोण आहे, हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणाची रचना मात्र बदलायला नाही पाहिजे, जी की उत्तर आकृती क्रमांक 1 मध्ये बदललेली दिसते. आपला त्रिकोण कसा आहे, खालच्या बाजूला टोक आहे, परंतु इथं उत्तर आकृतीमध्ये काय दाखवले, विरोध बाजूचं टोक दाखवले. त्यासाठी ऑप्शन 1 सुद्धा कॅन्सल होतो. म्हणजे प्रत्येक एका आकृतीच्या रचनेवरून आपण याचा निष्कर्ष काढलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 13चा आन्सर आपल्याला मिळते उत्तर आकृती क्रमांक 2. त्याच्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. आता हे एक टीचा सिम्बॉल दाखवलेला आहे आपल्याला, बरोबर आहे, आणि हा जो आहे तो आतून पोकळ आहे. तर यामध्ये आपल्याला रचना दिसतात. उजव्या बाजूला एक त्रिकोण आहे, डाव्या बाजूला एक प्लसचा सिम्बॉल आहे, खाली मल्टिप्लाय आणि 0. तर हा जो सिम्बॉल आहे, खालचा सिम्बॉल कायम खाली असाच राहणार आहे. यामध्ये वर खाली असा कुठलाही बदल होणार नाही. खालचा सिम्बॉल खाली आहे तो सुरुवातीला 0 येईल आणि मग मल्टिप्लाय येईल. खालचा हा सिम्बॉल ज्या आकृतीमध्ये मिळतो त्याच आकृतीचा विचार करायचा आहे. 1 मध्ये पाहिलं तर मल्टिप्लायचा सिम्बॉल मिळत नाही, त्यासाठी 1 पहिल्या निष्कर्षामध्ये कॅन्सल होतो. 2 मध्ये मिळतो, 3 मध्ये मिळतो, 4 मध्ये मिळतो. ठीक आहे. 2, 3 आणि 4चा आपण विचार करणार आहेत. त्यानंतर हा जो त्रिकोणाचा सिम्बॉल आहे, आता हा उजव्या बाजूला आहे, म्हणजे उत्तर आकृतीमध्ये तो कुठे असायला पाहिजे, डाव्याच बाजूला असायला पाहिजे. 1चा तर विचार करणारच नाहीयेत आपण. 2चा, 3चा, 4चा करू. 4 मध्ये डाव्या बाजूला आपल्याला सिम्बॉल मिळत नाही, प्लसचा मिळतो. त्यासाठी उत्तर आकृती क्रमांक 4 दुसऱ्याच निष्कर्षामध्ये कॅन्सल होतो. आता उरला काय, फक्त 2 आणि 3. तर या दोन्हींचाच विचार करायचा. आता त्रिकोणाची जी रचना आहे, आपण पाहिलेलं आहे की त्रिकोणाची जी रचना आहे ती अजिबात बदलणार नाही, फक्त तिची दिशा बदलणार आहे. रचना जशी आहे तशीच राहणार आहे. मग आता हिचं जे टोक आहे, या त्रिकोणाचं टोक कुठं आहे, वरच्या बाजूला आहे. ठीक आहे. तर इथं जर पाहिलं आपण 3 मध्ये, तर ते कुठं दिसतं, खालच्या बाजूला, म्हणजे रचना परस्पर विरोधी दिसते. त्यासाठी 3 कॅन्सल होतो. उरतो काय, फक्त प्रश्न फक्त उत्तर आकृती क्रमांक 2चा, म्हणजे प्रश्न आकृती क्रमांक 14चा आन्सर आपल्याला मिळणार आहे उत्तर 2. त्यानंतर प्रश्न आकृती क्रमांक 15. एक त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचे 3 भाग केलेले आहेत. तर यामध्ये उजवीकडील काही भाग रेखांकित आहे आणि खालचा भाग रेखांकित आहे. जर डाव्या बाजूचा विचार केला तर हा पूर्ण पोकळ भाग दिसतो. ठीक आहे. तर आता हे परस्पर विरोधी दिसणार आहे. म्हणजे आता हा जो रेखांकित केलेला भाग उजव्या बाजूला आहे तो उत्तर आकृतीमध्ये आपल्याला डाव्या बाजूला मिळणार आहे. तर आपण उत्तर आकृती क्रमांक 1, 3 आणि 4चा विचार करणार आहेत. आपण 2चा विचार करणार नाहीत, कारण इथे जी रचना आलेली आहे ती पूर्ण वेगळी किंवा चुकीची म्हटलं तरी चालेल. मग त्यासाठी उत्तर आकृती क्रमांक 2ला आपण पहिलंच कॅन्सल करूयात. त्याच्यानंतर बघायचं की आता रेखांकित केलेला जो भाग आहे तो उजव्या बाजूचा जो भाग आहे तो कसा आहे, रेषा कशा आहेत, वरून खाली क्रॉस झालेले आहेत. ठीक आहे. जर आपण 1 मध्ये पाहिलं तर रेषाची जी स्थिती आहे ती पूर्णपणे वेगळी आलेली, त्यासाठी उत्तर आकृती क्रमांक 1 कॅन्सल होतो. जर आपण 3चा विचार केला तर 3 मधील आणि 1 मधील जी रचना आहे ह्या भागातील ती सारखी आहे, त्यासाठी 3 पण कॅन्सल होतो. मग उरतो काय, उत्तर आकृती क्रमांक 4, म्हणजे 15चा आन्सर काय असणार आहे, 4. विद्यार्थ्यांनो, प्रश्न आकृती क्रमांक 16 मध्ये काय दिसतं, ते 16 मध्ये आपल्याला एक षटकोन दिसतो आणि या षटकोनामध्ये काही रचना दिसते. तर ही जी रचना आहे, ही रचना बघा, डाव्या बाजूला काय दिसतो, तर या षटकोनातून छोटासा त्रिकोण दिसतो आणि वरच्या एका कोणापासून त्याच्या बरोबर अपोजिट साईडला एक वक्ररेषा दिसते. आणि ही वक्ररेषा वरील कोणाने एका डॉटच्या रेषेने जोडलेली किंवा डॉटच्या लाईनने जोडलेली. तर आता परस्पर विरोधीमध्ये काय दिसणार आहे बघा, ही जी डॉटची लाईन आहे ही कुठून वरच्या बाजूने खाली आलेली आहे, उजवीकडून डावीकडे. तर अपोजिट मध्ये ती कशी दिसेल, डावीकडून उजवीकडे खाली आलेली, जी की आपल्याला फक्त आणि फक्त उत्तर आकृती क्रमांक 1 मध्ये दिसते. ठीक आहे. उत्तर आकृती क्रमांक 1 मध्ये दिसते. जर 2 मध्ये पाहिलं तर ही रेषा खाली आहे, त्यामुळे 2 कॅन्सल होतो, 3 कॅन्सल होतो आणि 4 सुद्धा कॅन्सल होतो. म्हणजे या आकृतीमध्ये निरीक्षण करण्याची फारशी गरज लागलेली नाही. पहिल्याच एका निष्कर्षामध्ये आपल्याला कळलंय का उत्तर आकृती क्रमांक काय आहे, याचा 1 आहे. त्याच्यानंतर बघूया, स्कूल शब्द दिलेला आहे आपल्याला आणि त्याच्या आरशातील प्रतिमा विचारलेली आहे. खूप सोपं आहे बघा. आता यामध्ये काय करायचं, जे यल आहे ते यल अगोदर असणार आहे, म्हणजे बघा हे बरोबर अपोजिट असणार आहे. म्हणजे कसं असणार आहे, हे या पद्धतीनं जे आपल्याला उत्तर आकृती क्रमांक 1 मध्ये मिळतं, 2 मध्ये मिळतं, 3 मध्ये मिळत नाही, 4 मध्ये मिळत नाही, कारण सुरुवात ही आपल्याला यल पासून होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ओ ची कुठलीही स्थिती बदलणारी नाही, त्यासाठी ओ दोन्हीकडे आपल्याला सेम मिळतो. इथं सुद्धा एच सुद्धा आहे तसंच राहणार आहे. सी ची जी स्थिती आहे ती अपोजिट असणार आहे, जी आपल्याला 1 मध्ये पण मिळते आणि
2 मध्ये पण मिळते. आता उरतो फक्त यस. या यस वरून आपल्याला अचूक आकृती काय आहे ते कळणार आहे. बघा इथे यस जो आहे तो सरळ आहे, जो की उत्तर आकृती क्रमांक 1 मध्ये सुद्धा आहे तसाच दिलेला आहे, म्हणजे 1 कॅन्सल होतं. कारण आपण शोधतोय आरशातील प्रतिमा, जी आपल्याला उत्तर आकृती क्रमांक 2 मध्ये मिळते. म्हणजे प्रश्न क्रमांक 17चा आन्सर असणार आहे 2. त्याच्यानंतर चेहऱ्याचा एक फेस म्हणजे एक शेप दिसतोय आपल्याला, ठीक आहे. आणि आता उत्तराकृतीमध्ये जर पाहिलं तर या शेपमध्ये आपल्याला हा जो शेप आहे तो काही अंशामध्ये फिरलेला दिसतोय, 1 मध्ये, 2 मध्ये आणि 3 मध्ये सुद्धा. आणि आरशातील प्रतिमा आपण ज्या वेळेला बघत असतो त्यावेळेला कुठलीही रचना फिरत नाही, फक्त तिची दिशा उजवी डावी एवढीच बदलते, ठीक आहे. त्यासाठी आकृती क्रमांक 1, 2 आणि 3 या पहिल्याच निष्कर्षामध्ये कॅन्सल होतात. जशी प्रश्न आकृती आहे ॲज इट इज तसाच्या तसाच फेस आपल्याला उत्तराकृतीमध्ये सुद्धा मिळणार आहे. म्हणजे याचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर आहे प्रश्न आकृती क्रमांक 19. तर या 19 मध्ये एक ट्रँगल दिसतो. यामध्ये काही जो भाग आहे याचे 3 भाग केलेले आहेत. तर खालच्या भागामध्ये एक डॉट आहे, जो डॉट आपल्याला खालीच दिसणार आहे अशाच उत्तर आकृतीचा विचार करायचा, जो आपल्याला 1 आणि 4 मध्ये मिळतो. 3 कॅन्सल होतो, 2 कॅन्सल होतो, कारण इथं जो डॉट आहे तो वरच्या बाजूला गेलेला आहे. त्याच्यासाठी 2 आणि 3 इथंच कॅन्सल होतो. परत जो रेखांकित भाग आहे तो उजव्या बाजूला आहे प्रश्न आकृतीमध्ये, म्हणजे तो निश्चितच उत्तर आकृतीमध्ये कुठे येणार आहे, डाव्या बाजूला. तर तो आपल्याला 1 मध्ये पण डाव्या बाजूला दिसतो आणि 4 मध्ये पण डाव्या बाजूला दिसतो. पण आपली जी रचना आहे ही आडवी आहे, ठीक आहे. तर ती आडवीच राहणार आहे. मात्र 4 मध्ये ती कशी दिसते, उभी दिसते. त्यासाठी ऑप्शन 4 सुद्धा कॅन्सल होतो. मग याचं उत्तर येतं ऑप्शन 1. त्याच्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 20. यामध्ये एक प्लसचा सिम्बॉल दिसतो किंवा 2 रेषा एकमेकींना छेदलेल्या दिसतात. तर यामध्ये उजव्या बाजूला एका रेषेवर त्रिकोण आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिटला एक भरीव वर्तुळ दिसतो किंवा एक छोटासा डॉट दिसतो. आणि तसंच मग डाव्या बाजूला वरच्या दिशेला काय दिसतो, तर एक भरीव डॉट आणि खाली त्रिकोण. तर मग आता ही जी उजवी बाजू आहे ती उजवी बाजू परस्पर विरोधी दिसणार आहे आपल्याला. म्हणजे सुरुवातीला त्रिकोण मिळेल, मग एक रेषा, या पद्धतीची आकृती असेल बघा आपली. हा जो डॉट आहे तो इथंच राहणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण सुद्धा याच रेषेवर राहील आणि परत हा डॉट इथं राहील. आता असेच उत्तराकृती आपल्याला शोधायचे. उत्तराकृती क्रमांक 1 मध्ये आपल्याला ह्या 3 ज्या रचना आहेत त्या ॲज इट इज मिळतात. मात्र ही जी त्रिकोणाची रचना आहे ही चुकीची मिळते, कारण त्रिकोणाची रचना इथं परस्पर बदललेली दिसते. त्यासाठी 1 हा ऑप्शन कॅन्सल होतो. 2 मध्ये जर पाहिलं तर 2 मध्ये आपल्याला एकाच बाजूला दोन्ही रचना मिळतात, त्यासाठी 2 पण कॅन्सल होतं. 4 मध्ये सुद्धा आपल्याला एकाच बाजूला 2 रचना मिळतात, त्यासाठी 4 पण कॅन्सल होतो. उरतो काय मग, उत्तर आकृती क्रमांक 3, म्हणजे 20चा आन्सर असणार आहे 3. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.